भय भावा मला रात्री बाहेर निघत नाहीत. हिंस्र पशुपासून सुद्धा भीती, घरात बसून राहणे बाह्य भय झालं. हे पशु पक्षी, विंचू, सर्प, काय पाण्यात गेलं तर जलचर प्राण्यापासून भीती, जंगलात गेलं तर हिंस्र पशुपासून भीती. डोंगर खोंगरात उंच जागेवर गेलं का वरून खाली पडण्याची भीती. अनेक प्रकारच्या भीती आहे आणि या भीतीपासून मनुष्य वाचण्याचा प्रयत्न करतो, बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो. हो, ही बाह्य भीती झाली. पण अंतर्गत भीती मनुष्याला, ज्यावेळी तो पापकर्म करतो मनुष्य, पापकर्म म्हणजे शास्त्राने सांगितल्यानुसार न वागता वेगळ्या पद्धतीने वागतो, म्हणजे शास्त्राच्या विरोधात वागतो. शास्त्र सांगतं शुद्ध शाकाहारी भोजन करा. कुठलं शुद्ध शाकाहारी आहे की नाही? पशु पक्षी प्राणी मारून भक्षण, हे जे भक्षण करणं, याच्यातून जे गुण निर्माण होतात त्या गुणांपासून जे दुःख निर्माण होतं, याच्यातून रजोगुण निर्माण होतं, तामस गुण निर्माण होतो. लगेच राग येतो माणसाला, हो काही बोललो का लगेच राग, आणि मग त्याच्यातून तो नाही का काम निर्माण होतो, त्याच्यात क्रोध निर्माण होतो, त्याच्यातून लोभ निर्माण होतो, त्याच्यात मोह निर्माण होतो, मद निर्माण होतो, मत्सर निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो. क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. क्रोधात भवती सम्मोह. क्रोध हा इतका वाईट आहे, राग. आणि एकदा तो जर आला ना, त्याची बुद्धी भ्रष्ट होते. त्या रागाच्या तडक्यात तो काही करू शकतो, काही बोलू शकतो. हो, एखादा मद्यपान केलेला व्यक्ती बोलणार नाही, असा रागाच्या तडाख्यात आलेला माणूस तो त्याच्यापेक्षाही भयंकर बोलून जाईल, त्याच्यापेक्षाही भयंकर काम करून जाईल. राग असतो ना. क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमा, त्याची स्मृती नष्ट झाली असते रागात. समोरचा माणूस कोण आहे काय ते पाहत नाही. हो, आपण कोण आहे ते त्याला समजत नाही रागाच्या तडाख्यात. आणि त्याचं एकच काम उरतं की त्याचा समाचार कसा घ्यायचा, एवढंच त्याला. पुढं काय त्याचा परिणाम होईल काय त्याचं काहीच नाही. असा क्रोध आहे. क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. मग असे जे व्यक्ती आहेत त्यांच्या बुद्धीचा नाश होतो. त्याला बुद्धीच राहत नाही, त्याला काही आठवत नाही. अशा माणसांना आपण होते हे भ्रमिष्ट झालेलं आहे, याला काय करायचं काय नाही, बुद्धीचा भ्रम झालेला आहे, त्याच्या बुद्धीचा नाश झालेला आहे. आणि त्या बुद्धीचा नाश झालेला असल्यामुळे बुद्धिनाशात प्रणश्यती, बुद्धीचा नाश झाल्यामुळं त्याचा स्वतःचाही नाश त्याच्यात होतो, नष्ट होतो त्याच्यात, त्या भ्रमामध्ये. म्हणून हे जे आहे याच्यापासून ज्या गोष्टी निर्माण होतात त्याचा भय आहे, भीती आहे.
ज्या गोष्टी पापात्मक आहे, या पापात्मक गोष्टी ज्या वेळेस मनुष्य करतो त्या वेळेस त्याला त्याची भीती वाटते. सर्पाला जर त्याने काठीनं मारलं, नुसतं असा दंश केला, तर तो म्हणतो नाही त्याला तसं सोडू नये, त्याला जर तसं तो रात्री येऊन डसतो, त्याला भीती आहे, त्याची भीती असते, आहे का नाही. विंचवाची भीती बाह्य भीती आहे त्या, पण अंतरंगामध्ये भीती ज्यावेळेस स्वतः कर्म करतो वाईट, अनेक कृत्य आहेत वाईट, ज्या मार्गाला जाऊ नये त्या मार्गाला. हो, एखादा मनुष्य तंबाखू खात असला ना, तर तो मोठे माणसं असतील कोणते, त्यांना असं इकडे इकडे पाहतो, मग ते कोणी नाही असं पाहतो, मग तो हळूच तंबाखू काढून तो खातो, त्याला भीती वाटते. बाकी लोक कोण काही म्हणाल काय आपल्याला. चोरून कर्म करणे वाईट, आणि बहुतेंशी कर्म जे आहेत ते चोरूनच होतात, कोणाला न पाहता, कोणाला दिसणार नाही अशा प्रकाराने, कर्म चोरून ते पापात्मक. भगवान बुद्ध होते, आणि भगवान गौतम बुद्ध मुलांना प्रवचन द्यायचे असे, बसल्यानंतर मुलं बसलेले असायचे. ते एक दिवस एक भक्त आला त्यांचं, त्याने भले पाठीभर केळं आणले, सगळ्या मुलांना पुरतीने एवढे. बुद्धांनी सांगितलं की हा आता प्रसाद आला आहे, सगळ्या मुलांना एक 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 वाटून द्या. तिथं बसलेल्या सर्व मुलांना ते भक्तांनी ते सगळे वाटून दिले मुलांच्या हातात. आता बुद्ध आपल्याला सांगतील खा म्हणून, का नाही, पण बुद्धांनी सांगितलं नाही खा म्हणून. जेव्हा सगळ्यांना हातात पडले नंतर म्हणाले आता एक काम करायचं, जिथं देव नाही ना तिथं जाऊन खा, तिथं देव नाही तिथं जाऊन एक केळ खा. आता त्या मुलांना असं वाटलं आपण भगवान बुद्धांच्या समोर बसलो, इथं परमेश्वराची शक्ती आहे, इथं नाही खायचं, आपण जरा बाहेर बाजूला जाऊन खाऊ, लपून खाऊ. कोणी सगळे गेले, कोणी लपून बसलं तिकडं खाल्लं, कोणी कुठं आडबाजूला गेलं तिथं खाल्लं, खाऊन टाकले सगळ्यांनी. पण त्याच्यात एक विद्यार्थी असा होता की तो त्याला सगळीकडे भगवंताचा अंश जाणवायचा. इथं देव आहे बरं, कणकण मे भगवान, मातीच्या कणाकणामध्ये भगवंत आहे, हवेच्या प्रत्येक कणामध्ये भगवंत आहे, प्रत्येक ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हो, भक्त प्रल्हादाला विचारलं या खांबात तुझा देव आहे का? भक्त प्रल्हादाला विचारलं हिरण्यकश्यपने, तो म्हणाला का नाही, तो सगळीकडे जर आहे, जली स्थळी काष्टी पाताळी सगळीकडे भरून तो 4 अंगुले नाही का, हे 4 अंगुले जे आहे ना, हे उरलाय वरती, विश्वाच्या वरती, विश्व वरून आहे तो, विश्वात कुठं नाही तो. म्हणून माऊलीने विश्वाची माझे मगर म्हटले, तो सगळीकडे भरलेला आहे. मग तो जर सगळीकडे भरलेला